प्रियकर, पूर्वी तू माझ्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटून घ्यायची. आता तसं का करत नाहीस? प्रेयसी, कारण तसे करत होती तेव्हा माझ्या पर्समधून दोनदा 500 रुपये चोरीला गेले होते. बंड्या, लग्नानंतर तू माझ्यावर असंच प्रेम करत राहशील ना? चिंगी, यापेक्षाही जास्त, कारण विवाहित पुरुष तर मला जास्तच आवडतात. कर्मचारी साहेब, माझा पगार वाढवा. माझं लग्न झालंय. मालक, कारखान्याच्या बाहेर झालेल्या दुर्घटनेस आम्ही जबाबदार नाही. नवरा, माझ्या वाढदिवसाला मला गिफ्ट नको. त्यापेक्षा तू माझ्याशी प्रेमाने बोल, माझा आदर कर. बायको, नको नको, त्यापेक्षा मी गिफ्टच देईन. बायको, रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर देवा मला दिली तशीच बायको सर्वांना दे, असं का म्हणताय हो? नवरा, कारण मी एकटाच दुःखी राहू का? नवरा, मी नाही, तूच उधळपट्टी करतेस मेकअपच्या सामानावर. दरवर्षी 2 किलो लिपस्टिकचा फडशा पाडतेस. बायको, हो का? पण त्यातली अर्धी अधिक तुमच्याच पोटात जाते. मुलगा, बाबा, कायदा आपल्याला एकापेक्षा जास्त लग्न का करू देत नाही? वडील, बेटा, मोठा झाल्यावर तुला कळेल की कायदा आपला रक्षक असतो. गर्लफ्रेंड पटवायची म्हणजे आता ग्रामपंचायतची निवडणूक सारखं झालं आहे. जागा 1 आणि उमेदवार पायलीचे 50. गोड कलिंगड, चांगले नातेवाईक, शांत बायको आणि सकाळची झोप हे फक्त नशीबवान लोकांनाच मिळतं. बायको, तुम्हाला आठवतो का तो दिवस ज्या दिवशी तुम्ही मला लग्नासाठी मागणी घातली? तेव्हा मी तुमच्याशी तासभर बोलले नव्हते. नवरा, होय, तो तास मी कसा विसरेन? माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा तर तो क्षण होता.